स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. फक्त मला विधानसभेला अडचण होईल म्हणून विकास विमुख काम सुद्धा थांबवली. तेव्हा या बाबांची पाळे आम्हाला वाचायला लावू नका. गेले 35 वर्ष आपल्या घरामध्ये सत्ता आहे. आमदारकीपासून मंत्रीपद आहे. आपणाला तासगावच्या कवठे मंकाळच्या जनतेचा काय विकास करता आला हेही एकदा आपण समोर येऊन सांगावे. खासदाराला जाहीर आव्हान देतोय की आपण एकदा दोघं एका स्टेजवर येऊ. माझ्या खालखंडातली कामं, तुमच्या घरात 40 वर्ष असलेल्या सत्तेतली कामं, तुमच्या 10 पटीने विकास निधी आणून या जिल्ह्याचे रस्ते, रेल्वेचे प्रश्न, इरिगेशनच्या स्कीम्स, जलजीवन मिशनची कामं, असे अनेक कामं विकासाची करता आली. याचा हिशोब मांडूया. सहकारी संस्था म्हणून खाणं आणि भ्रष्टाचारानं मिळवलेल्या पैशातून स्वतःचे प्रपंच मोठे करणं हे आपल्याला निश्चितपणाने आता बाहेर काढावं लागेल. तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय? मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल. आमच्या उपलब्ध सुविधा: डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉईंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध. तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे. आमचा पत्ता: श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा. रोहित पाटील आणि त्याला राजकीय नौटंकी करण्यामध्ये ज्यांचं मास्टर आहे ते विशाल पाटलांनी झालेला प्रकार आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. आदल्या दिवशी माझ्या दलित समाजाच्या पिढीला मारहाण झाली म्हणून मी विचारायला गेलो आणि तो प्रकार तिथल्या तिथं संपला. पुन्हा या मंडळीने तिथं जाऊन त्याला प्रेशर करून पोलीस स्टेशन मध्ये 2 तास 3 तास न्यूज व्हॅल्यू कशी होईल राजकीय नौटंकी करण्याचा केलेला प्रयत्न आपण सगळ्यांनी पाहिला. माझं नाव घ्यायला भाग पाडलं, घरात घुसून मारहाण केली असं सांगितलं, अनेक कलमं लावली. पण त्या दिवशी संध्याकाळी मला ज्या प्रकार झाला होता त्याचा स्वतः मला निरोप आला आणि त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही पद्धतीनं ज्या संपलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये पुढे जायचं नव्हतं. पण रोहित पाटलांनी मला या निमित्तानं प्रेशर केलं म्हणून मी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे. काका, हा मला विषय संपवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजायच्या आधी त्यांनी कोर्टामध्ये ती केस मिटवण्याच्या संदर्भामध्ये घेतलेली भूमिका होती. पण रोहित पाटलांच्या बाबतीमध्ये खोटी सहानुभूती आणि भावनेचा आधार घेऊन राजकारण करण्याची पद्धत याचा आधार घेत या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. म्हणून तुम्हाला तासगाव कवठे मंकाळमधल्या जनतेनं एवढे निरोप देऊन, एवढे फोन करून 100पेक्षा जास्त माणसं गोळा झाली नाही. लोकांनी तुम्हाला दिलेली, तोंडावर पाडलेली ती मोठी चपराक आहे. याच्या उलट विकासाचं राजकारण, समाजकारण आणि कर्तृत्व हे आत्मसात करून आम्ही काम करतोय. अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, पण
मी एका वाक्यातच त्यात सांगतो की सहानुभूती आणि भावना याचा जो काही कायमचा आपला प्रयोग आहे तो घेण्याचा किरीवाला प्रयत्न सुद्धा लोकांनी उघडा पाडला आणि विकासाच्या आणि समाजकारणाच्या राजकारणाला पाठिंबा देण्याची भूमिका या निमित्तानं आपल्याला दिसून आली. यामध्ये पाहिलं तर एका वाक्यामध्ये मी या गोष्टीचा शेवट करतो की MIDCच्या बाबतीमध्ये काही वक्तव्य झाली सध्या काळामध्ये. काम विकासाभिमुख करत असतील तर त्याला कधी आरोप करण्याची भूमिका आमची नाही, पण जी MIDC 1300 हेक्टरची होती ज्याच्यामध्ये सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या, अशा 8-9 गावांची MIDC कुणी थांबवली? कुठला राजकीय स्वार्थ करून तुम्ही हे पाप केलं? आणि आता 36 हेक्टरच्या MIDCचा आपण बोलबाला करता. जनता एवढी खुली राहिलेली नाही. जनतेला खुळ्यात काढण्याचा धंदा बंद करावा. संसदेमध्ये जाऊन गोरबच्चनगिरी करण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नासाठी फील्डवर जाऊन काम करावे लागते. तुमच्या घरामध्ये असलेली सत्ता 40-45 वर्षाची आणि मला जनतेने दिलेली 10 वर्ष, याची तुलना करायसाठी मी या खासदाराला जाहीर आव्हान देतोय की आपण एकदा दोघं एका स्टेजवर येऊन माझ्या कालखंडातली कामं, तुमच्या घरात 40 वर्ष असलेल्या सत्तेतली कामं तुमच्या 10 पटीने विकास निधी आणून या जिल्ह्याचे रस्ते, रेल्वेचे प्रश्न, इरिगेशनच्या स्कीम्स, जलजीवन मिशनची कामं, असे अनेक कामं विकासाची करता आली याचा हिशोब मांडूया. या माणसाच्या बाबतीमध्ये सहकारी संस्था मोडून खाणं आणि भ्रष्टाचारानं मिळवलेल्या पैशातून स्वतःचे प्रपंच मोठे करणं हे आपल्याला निश्चितपणानं आता बाहेर काढावं लागेल. त्यामध्ये वसंतदादा कारखाना असेल, प्रकाश ॲग्रो असेल, वसंतदादा जिल्हा दूध संघ असेल, वसंतदादा मका प्रकल्प असेल, प्रकाश ॲग्रो असेल, शाहू प्रकल्प असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल आणि गरीब कामगारांची, माधवनगर कॉटन मिलच्या कामगारांची जी क्रेडिट सोसायटी होती, कामगार क्रेडिट सोसायटी, यांच्यामध्ये घातलेला घाणेरडा प्रयोग असेल, या सगळ्या गोष्टी मला आता उद्याच्या काळामध्ये निश्चितपणानं काढणार. अल्पूड MIDC 1300 हेक्टर जवळजवळ 3500 एकरची MIDC होती. सगळे MIDCचे अधिग्रहण करण्याची भूमिका झाली होती, शिक्के सुद्धा आलेली होती. फक्त मला विधानसभेला अडचण होईल म्हणून विकास विमुख काम सुद्धा थांबवली. तेव्हा या पापांची पाळे आम्हाला वाचायला लावू नका एवढाच इशारा या निमित्तानं देतो. गेले 35 वर्ष आपल्या घरामध्ये सत्ता आहे, आमदारकीपासून मंत्रीपद आहे.
आपणाला तासगावच्या कवठेमंकाळच्या जनतेचा काय विकास करता आला हेही एकदा आपण समोर येऊन सांगावे. आणि आम्हाला मिळालेली 10 वर्ष अनेक इरिगेशनच्या स्कीम पूर्ण करता आल्या, हायवे, रस्ते, रेल्वे, जलजीवन मिशन, अनेक विकास कामं करता आली. याही बाबतीमध्ये आपण तुमच्या बरोबर कधी एका स्टेजवर यायला तयार आहोत. ज्याला उद्काराची जाणीव नसते अशा कृतज्ञ लोकांना हा माझा इशारा पुरेसा आहे. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.